नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सोमवार म्हणजेच 24 जूनला मार्केट कशा पद्धतीने कामकाज करू शकतं, खास करून निफ्टी आणि बँक निफ्टीच्या महत्त्वाचे लेवल काय असणार आहेत आणि मिड कॅप निफ्टीची जी काही एक्सपायरी मग सोमवारी होत आहे त्यामध्ये आपल्याला कोणत्या लेवलवरती लक्ष ठेवायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण गेल्या काही दिवसापासून जी चर्चा करतोय, गेले 7 ते 8 दिवस जर तुम्ही पाहिले तर मार्केट काय केलं, एका छोट्या रेंजमध्ये काम करताना पाहते. 15 मिनिटाची टाईम फ्रेम आहे आणि एका छोट्याशा रेंजमध्ये हा जर चॅनल तुम्ही ड्रॉ केलं परफेक्टली तर तुमच्या लक्षात येईल या चॅनलच्या बाहेर पडायला मार्केट तयार नाही आहे. इथे ट्राय झालेलं होतं जे आहे ते, काल चॅनल अगदी परफेक्टली ड्रॉ केलं तर तुमच्या लक्षात येईल इथे थोडं ट्राय झालेलं होतं शुक्रवारी, परंतु मार्केटने पुन्हा वरती येऊन क्लोजिंग देण्यात यशस्वी झालेलं आहे. हां, इथे तुम्हाला क्लोजिंग जरी 23,453 दिसत असलं तरी फायनल क्लोजिंग हे या ठिकाणी आहे 23,500च्या आसपास. मग ही लेवल खूप महत्त्वाची ठरते. उद्या आपण कशा पद्धतीने प्लॅन करू शकतो. त्या अगोदर या चॅनलमध्ये ज्या पद्धतीचं काम होतं ना, मार्केट वरती जाते, पुन्हा तिथे जाऊन बंद होते, गॅपअप ओपन होते, पुन्हा क्लोजिंगला तिथेच येते, गॅपअप म्हणजे कंटिन्यू 8 ते 9 दिवस जर पाहिलं तर तुम्ही रेड कॅन्डल बनताना पाहायला मिळते. आणि यामध्ये ऑप्शन ट्रेडर, खास करून रिटेलर खूप जास्त ट्रॅप होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण की गॅपअप होतोय, बरेच जण गॅपअप नंतर इथे बाईंगचा विचार करतात आणि मार्केट पुन्हा खाली येते, तुमचं ऑप्शनसुद्धा त्याबरोबरच त्याची पूर्ण वाट लागून जाते. त्याच्यामुळे काहीही रिटर्न गेल्या 8-9 दिवसामध्ये मिळालेले नाही आहेत. मी 8-9 दिवस म्हणजे ट्रेडिंगचे 8-9 दिवस म्हणतोय, तसे 2 आठवड्यापासून काहीही विशेष घडलेलं नाही आहे. इथे रिटेलरने खूप सावध ट्रेड करणं गरजेचं आहे. अजूनही आपण त्या चॅनलच्या बाहेर पडलेलो नाही आहेत. म्हणजे आता सोमवारी हा चॅनलच आपल्याला पुन्हा एकदा नवीन ट्रेड मिळून देऊ शकतो. आता 501 हे जे क्लोजिंग आहे याचा विचार करूया. 453 थोड्या वेळ बाजूला ठेवा. 501 हे जे क्लोजिंग आहे, सोमवारी जर फ्लॅट ओपनिंग किंवा थोडंफार गॅपअप ओपनिंग होते, लक्षात घ्या, फ्लॅट किंवा थोडंफार गॅपअप ओपनिंग होते, तर ही जी लेवल आहे 23,560 याच्यावरती जसं मार्केट निघणार आहे ना, फ्लॅट किंवा थोडंफार गॅपअप याच्यामध्ये कुठेतरी, तर आपण बाईंगचाच विचार करणार आहोत, कॉलची पोझिशनमध्ये बसणार आहोत. आणि त्यानंतरचं जे टार्गेट आहे, जर अपसाईडचा विचार केलात तर आपली जी लेवल येते ती येते 23,730. मग अगदी 560 ते 730पर्यंत आपण बसतोय का, तर नाही. मग आपण त्याचे 2 ते 3 टप्पे करू शकतो. मग पहिला टप्पा जो आहे तो इथे 620 ही जी लेवल आहे 23,620 हे तुमचं पहिलं टार्गेट असू शकतं 60 पॉईंटचं. 20 ते 25 पॉईंट हा आपला स्टॉप लॉस असला पाहिजे. मग त्यानंतर 1:2, 1:3 या पद्धतीचं तुम्ही प्लॅनिंग करू शकता. डायरेक्ट ब्रेक होताना ट्रेड नाही घ्यायचं. फ्लॅट ओपनिंग नंतर इथे ते थोडं वेळ सस्टेन करतं, एखादा नवीन ब्रेकआउट कोणताही क्रिएट करते. मग तो 550ला करू शकतो, 560, 565, परंतु 560 ही लेवल लक्षात ठेवायची. मग त्याच्यानंतर 23,620 दुसरे जे महत्त्वाचे लेवल आहे, इथे जे आपण पाहिलेलं होतं 23,680 जी लेवल्स खूप महत्त्वाची आहे. 670 ते 680 हा जो 10 पॉईंटचा झोन आहे तो खूप महत्त्वाचा आहे, जिथे आपल्याला ATH बनताना पाहायला मिळालेलं आहे. ते आपलं दुसरं टार्गेट असू शकतं आणि त्याच्यावरती जर निघतोय तर 730पर्यंत जाण्याचा प्रयत्न मार्केटचा असू शकतो. जर तुम्ही आपलं वीकली ॲनालिसिसचा व्हिडिओ पाहिला नसेल तर वरती आय बटनमध्ये लिंक असेल, तो एकदा पाहून घ्या. म्हणजे नक्की काय अप्रोच असायला पाहिजे या आठवड्यामध्ये ते आपल्याला लक्षात येणार. हे झाली अपसाईडची गोष्ट. आता जर डाऊन साईड मार्केट मोठं गॅपअप होतं आहे, 560च्या वरती गॅपअप होतं आहे आणि सस्टेन करतं आहे. मोठ्या गॅपअपमध्ये जर 560च्या वरती याच्यावरती जर मार्केट गॅपअप होतं आहे, थोडं वेळ सस्टेन करून नवीन ब्रेकआउट क्रिएट करते ना, तर त्या ब्रेकआउटचा जो काही लो असेल, जे काही सस्टेन जे काही फॉर्मेशन बनेल त्याचा जो लो असेल तो तुमचा SL असणार आहे. आणि टार्गेट जे आपण डिस्कस केलेले आहेत त्यानंतर 620 असेल, त्यानंतर 670, 680 असेल आणि 730 असेल, या टार्गेटसाठीच आपण प्लॅन करणार. जी मोठी मुवमेंट आहे ना ती या चॅनलच्या बाहेरच ट्रिगर होणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. अपसाईडला थोडा प्रेशर आहे, अपर साईडला मार्केटवरती थोडा प्रेशर आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. कमीत कमी पुढचे 2 दिवस कोणते, एक जे फ्लोअर टेस्ट आहे ते, आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्यानंतरचं अध्यक्षांची जी निवड आहे ना तिथपर्यंत एक थोडं प्रेशर आहे. आणि अजून मार्केटमध्ये ज्या 3 गोष्टी कालही मी डिस्कस केलेल्या आहेत की ज्या पद्धतीने टॅक्सविषयीच्या गोष्टी बाहेर येत आहेत ना, तो थोडा इम्पॅक्ट मार्केटवरती येऊ शकतो, पण ते लगेच येणार नाही, एखादा आठवडा घेऊ शकतो. त्यासाठी आता जो महत्त्वाचा लेवल आहे किंवा जी महत्त्वाचा ट्रेडिंग प्लॅन असू शकतो तो असणार आहे डाऊन साईडला. डाऊन साईड खूप इंटरेस्टिंग असू शकते सोमवारसाठी किंवा मंगळवारसाठी. आता आपण सोमवारसाठी चर्चा करतोय. जर ही लेवल तुम्ही ड्रॉ केलीत तर ती महत्त्वाची लेवल येते 23,400 या लेवलवरती खूप लक्ष असणार आहे. पण लक्षात घ्या, ज्यावेळेस मार्केट या पद्धतीचं कामकाज करतं आणि ब्रेकडाऊन देतं ना, तर हा खूप ऑब्वियस ट्रेड होऊ शकतो की अगदी नौका ट्रेड जरी असेल ना तरीही त्याच्या लक्षात येतं की चॅनल ब्रेक झाला तर जो पाठीमागचा लो होता तो मार्केट घ्यायला जाऊ शकतं. म्हणजे इथपर्यंत अगदीच विचार करायचं झालं तर मार्केट इथपर्यंत तरी ॲटलिस्ट येऊ शकतं, 22,900 किंवा 23,000पर्यंत. हा विचार सगळेच करू शकतात. अगदीच काही नाही तर ही जी लेवल आहे 23,240ची इथपर्यंत येऊ शकतं. फक्त याच्यामध्ये एक विचार करायचा आहे, थोडा सावध ट्रेड करायचा आहे. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जाऊयात म्हणजे अगदी क्लिअर होईल. तर एक महत्त्वाचा विचार काय करायचा आहे, ज्यावेळेस कधी हा लो ब्रेक होईल सोमवारी,
तर एक ट्रेड चांगला बनणार आहे, याच्यात काही शंका नाही डाऊन साईडचा. पण काय करू शकता तुम्ही, फ्लॅट ओपनिंग नंतर थोडा वेळ सस्टेन करून जर ब्रेकडाऊन आला तर हा जो काही झोन क्रिएट होणार आहे ना, याचा हा स्ट्रिक्ट SL असला पाहिजे तुमचा. मार्केट बुलरनमध्ये आहे हे लक्षात ठेवायचं, मार्केटमध्ये तेजी आहे त्यामुळे डाऊन साईडला SL स्ट्रिक्ट असला पाहिजे. आणि फर्स्ट टाईम ज्यावेळेस ब्रेक होणार आहे ना, लक्षात घ्या त्यावेळेस तुम्ही 50% क्वांटिटीनेच काम करायचं आहे. आणि जर मार्केट पुन्हा रिटेस्टिंगला आलं, लक्षात घ्या फ्लॅट ओपनिंग असू द्यात किंवा गॅप डाऊन नंतर पुन्हा रिटेस्टिंगला येते 23,300 असेल 400 असेल तर, आणि पुन्हा जर ब्रेकडाऊनचा काही संकेत मिळतोय, पुन्हा रिटेस्टिंग होऊन एखादं बेरिश फॉर्मेशन मिळते ना, तर मात्र तुम्ही पूर्ण क्वांटिटीने ट्राय करू शकता. SL स्ट्रिक्ट असला पाहिजे. त्यानंतरचे जे टार्गेट आहेत तुमचे अगदी 23,400 ब्रेक झाल्याच्या नंतर फायनल टार्गेट तुम्ही 23,240चा विचार करू शकता. म्हणजे जवळजवळ 150 ते 200 पॉईंटच्या टार्गेटसाठी बसू शकता. पण याच्यामध्ये सुद्धा एक टार्गेट तुमच्या हाताशी असलं पाहिजे. ते टार्गेट निघून येत आहे 23,320 340चा हा जो झोन आहे ना, तो महत्त्वाचा आहे. आणि मग 23,240 200 हे महत्त्वाचे लेवल, आणि त्याच्या खाली 23,025 अगदीच उद्या येईल अशाचा भाग नाही, परंतु ज्या लेवलसाठी आपण वाट पाहू शकतो ती लेवल असू शकते 23,025 या पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकता फ्लॅट ओपनिंग नंतर. आता जर गॅप डाऊन ओपनिंग होते, लक्षात घ्या गॅप डाऊन ओपनिंगला लगेच ट्रेड प्लॅन करायचं नाही. मोठंच गॅप डाऊन होते, समजा 100-150 पॉईंटचं गॅप डाऊन होते 23,380 370च्या आसपास, तर इमिजिएट ट्रेड नाही प्लॅन करायचा. वरती येऊ द्या, मार्केटला इथे रिटेस्ट करू द्यात, अगदी इथपर्यंत सुद्धा येऊ शकतं. आणि पुन्हा जर ब्रेक करत असेल ही लेवल, तर हा जो काही टॉप बनेल तो तुमचा SL असला पाहिजे. आणि त्यानंतर मग आपण टार्गेट प्लॅन करू शकतो. मध्ये टार्गेट जे डिस्कस केलेले आहेत अगदी 330 असेल, 240 असेल, आणि 240 ब्रेक झालं तर तुम्ही जी पोझिशन आहे ती कॅरी फॉरवर्ड करू शकता मंगळवारसाठी. मी उद्याच म्हणत नाही की उद्याच 23,150 किंवा 23,025-30 लेवल येईल, परंतु ती तुम्ही कॅरी फॉरवर्ड करू शकता. कधी जर मार्केट 23,240च्या खाली बंद होण्याचा प्रयत्न करत आहे तर या पद्धतीनेच आपण प्लॅन करणार. एक्स्ट्रा काही करू नका. जोपर्यंत या चॅनलमध्ये आहे जो डिस्कस केलेला आहे आपण, वरती 23,730 सध्याला 670 आहे आणि खाली 23,400 याच्यामध्ये जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत तुम्हाला छोटे मोठे प्रॉफिट घ्यावे लागणार आहेत. आणि इमिजिएट या पद्धतीची मुवमेंट होऊ शकते, ज्यामध्ये ऑप्शन इथे पाहतो मी ज्या पद्धतीने शुक्रवारी झालं, इथे थोडा वेळ कामकाज केलं, मार्केट शार्प वरती गेलं, आणि ज्यावेळेस तुमच्याकडे इथे पुट असतील ना तर अगदी 0च्या आसपास आले. कॉल रॅपिड वाढले पण पुन्हा तेवढ्याच रॅपिडली कमी झालेले आहे. मग यातून वाचण्यासाठी तुम्ही एकतर क्वांटिटी कमी करा किंवा एका ठराविक टप्प्यानंतर थोडा प्रॉफिट बुक करत राहा. रिटेलरसाठी असा जो फेज असतो ना तो खूप धोकादायक असतो. यामध्ये तुमचं कॅपिटलही जाण्याची शक्यता खूप जास्त असते आणि तुम्हाला मानसिक त्राससुद्धा खूप होतो, कारण का बरेच वेळ वाटत असतं की माझं ॲनालिसिस बरोबर आहे परंतु मला प्रॉफिट होत नाही. त्याच्या पाठीमागचं कारणच हे असतं की हा जो ट्रॅप असतो ना, याच्यामध्ये जास्तीत जास्त फसण्याचं काम कोण करत असेल तर रिटेल ट्रेडर करतात. शार्प डाऊनफॉल, शार्प अपसाईड, याच्यामध्ये पुट बायरसुद्धा भरडले जातात आणि कॉल बायरसुद्धा भरडले जातात. दोघांनाही काही हाती राहत नाही शेवटी, कारण का त्यांचं अपेक्षा असते. जे मागे जूनच्या पहिल्या वीकमध्ये झाले, अगदी 30-40चा जो ऑप्शन होता तो 200-300 एका दिवसात होताना पाहायला मिळाला, आणि ती अपेक्षा ठेवून आपण काय करतो 30चा 60-70 झाला की बुक करत नाही. पण सध्या हे दिवस नाही आहेत, सध्या हे दिवस आहेत 60-70 झाला, 50 झाला, बुक करा, काही प्रॉफिट बुक करा, स्टॉप लॉस ट्रेल करा. एखाद 2 वेळेस काय होऊ शकतं, 60ला जाऊन पुन्हा 30ला येईल, ॲटलिस्ट कॉस्टला बाहेर पडा. एवढ्या प्रॉफिटमधून निगेटिव्ह होऊ नका. पुन्हा कॉस्टला बाहेर पडा, संधी मिळणार आहे पुन्हा. की समजा तुम्ही एखादा 50चा ऑप्शन घेतला आहे, तो 100, 150, 200 ही संधी मिळणार आहे. पण आता काय होतं आहे 80-90ला जातो, पुन्हा 50पर्यंत होतो. ॲटलिस्ट काही प्रॉफिट 80ला बुक करा आणि उरलेल्या क्वांटिटी आपल्या पेन प्राईजला आल्याच्यानंतर एक्झिट करा. हा जो चॅनल आहे याच्यामध्ये याच पद्धतीने ट्रेड प्लॅन करा, नाहीतर काय होईल याची अपेक्षा कराल तर जे मिळते तेही मिळणार नाही, आणि मग तुमचा कंटिन्युअस लॉस वाढत जाईल आणि त्याचं प्रेशर जनरेट होईल तुमच्यावरती. आणि ज्या वेळेस या चॅनलच्या बाहेर मार्केट पडेल किंवा मोठे मुवमेंट मार्केटमध्ये येईल त्यावेळेस तुमच्याकडे कॉन्फिडन्स आणि कॅपिटल दोन्हीही नसेल, मग तुम्हाला तीही रॅली मुकावी लागणार आहे. आता बँक निफ्टीमध्ये, बँक निफ्टीसुद्धा अगदी त्याच पद्धतीने निफ्टीपेक्षा बँक निफ्टी स्ट्रॉंग आहे. म्हणजे चॅनलच्या बऱ्यापैकी बाहेर आहे, जी कॅन्डल आहे त्या स्ट्रॉंग कॅन्डल बनत आहेत. मग इथे आपण कशा पद्धतीने प्लॅन करू शकतो, सगळ्यात महत्त्वाची जी लेवल आहे ती ही मार्क करून ठेवा. जोपर्यंत 51-200च्या वरती आहात ना तोपर्यंत कोणतंही घाबरण्याचं कारण नाही आहे. हा एखादा स्मॉल डिप येऊ शकतो 200-250 पॉईंटचा, याच्यामध्ये जास्त काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. म्हणजे इथपर्यंत कोणताही डिप असू द्यात, मग तो 51-400 असू द्यात, 51-350 300 असू द्यात किंवा 51-200 असू द्यात, इथपर्यंत तुम्ही बाईंगचाच विचार करायचा आहे. बाय ऑन डिप्स ज्याला आपण म्हणतो ना तो विचार करा. पण 51-200 ब्रेक झाल्याच्या नंतर थोडं सावध व्हायचं आहे. इथे तुम्ही पहिला पुट ट्राय करू शकता किंवा शॉर्ट पोझिशन ट्राय करू शकता. मग ते फ्लॅट नंतर जाऊ द्यात, गॅप अप नंतर किंवा गॅप डाऊन नंतर. गॅप डाऊनला इथे सुद्धा तेच फॉर्म्युला, गॅप डाऊन मोठं होतं तर इथे रिटेस्टिंगला येऊन जातानाच ट्रेड प्लॅन करायचा. मग 51-200च्या खाली 51,000 ही महत्त्वाची सायकोलॉजिकल लेवल असू शकते, आणि त्याच्या खाली मग अगदी ही जी लेवल दिसते 50-600 पर्यंतच्या लेवल ओपन होत आहे. मध्ये कोणताही चांगला सपोर्ट नाही. 50-850च्या आसपास आहे, परंतु 51,000च्या खाली 50-600 हा 400 ते 500 पॉईंटचा झोन एकदम ओपन होत आहे, हे लक्षात घ्यायचं. परंतु याच्यावरती जोपर्यंत आहोत तोपर्यंत बाय ऑन टिप्स करायचा आहे. आता अपसाईड कुठे आहे, जिथे आपण बंद आहोत तर
सगळ्यात महत्त्वाची लेवल तुमच्यासाठी निघून येत आहे 51,800. 800 हा जो काही झोन आहे ना, हे खूप वेळा मी डिस्कस केलेला आहे किंवा एक्सप्लेनसुद्धा केलं. 51,800च्या वरती जर आता आपण निघतोय ना, तर मग 52,000 ही लेवल आपल्यासाठी ओपन होत आहे आणि त्यानंतर 52,350. 52,350 कदाचित उद्या यायला थोडं अवघड आहे, कारण का ज्या पद्धतीचं प्रेशर मार्केटमध्ये आहे. म्हणून मग 51,600च्या वरती किंवा 51,800च्या वरती, 600च्या वरती तरी अगदी 10-20% क्वांटिटीनेच ट्रेड करा. 51,800 ब्रेक झाल्याच्यानंतर 52,000 आणि 52,100 या दोन टार्गेटसाठीच आपण ट्रेड प्लॅन करणार आहोत. जर मार्केट पॉझिटिव्ह राहते, वरती बंद होण्याचा विचार करतोय, तर मग 350साठी कॅरी फॉरवर्ड आपण करू शकतो. जास्त एक्स्ट्रा काहीही करण्याचा प्रयत्न करू नका, ॲटलिस्ट सोमवार आणि मंगळवार. आता सगळ्यात महत्त्वाचा किंवा इंटरेस्टिंग जो ट्रेड असू शकतो ना उद्या, तो असणार आहे मिडकॅपचा. ज्या पद्धतीने मिडकॅपमध्ये कामकाज होते ना, किंवा जे शुक्रवारी कामकाज झालेलं आहे, ही लेवल खूप महत्त्वाची ठरणार आहे. ती लेवल आहे 12,150 किंवा अगदी 12,130. हा जो 20 पॉईंटचा झोन आहे ना, तो खूप महत्त्वाचा. जर तुम्ही इथे पाहिलं तर काय होतं आहे, लोअर हाय फॉर्मेशन आपल्याला बनताना पाहायला मिळते. इथे हाय बनला, इथे हाय बनला, इथे हाय बनला आणि इथे हाय बनला, म्हणजे लोअर हाय फॉर्मेशन आहे. म्हणजे हा जो लो ब्रेक झाला ना, तर एक शार्प कट आपल्याला पाहायला मिळू शकतो, जो की आपल्याला पहिलं टार्गेट जे आहे ते 12,080 आणि त्यानंतर अगदी 12,020 पर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकतं. आणि याच्यामध्ये काय 75ची लॉट साईज आहे, इंडेक्स छोटा आहे, म्हणजे आकड्याच्या बाबतीत बोलायचं झालं छोटा आहे. तर ही 60, 70, 80 पॉईंटची मुवमेंटसुद्धा खूप मोठी असते आणि स्पेशली एक्सपायरीच्या दिवशी एक चांगलं टार्गेट तुम्हाला मिळून देऊ शकते. इंटरेस्टिंग असणार आहे अपसाईडचे ट्रेड. जसं मार्केट 12,185, 12,190 लक्षात घ्या, 12,185, 12,190 ही लेवल जर ब्रेक करते ना, तर तुम्ही 12,050, 12,250, 12,350 या लेवल्स ओपन होत आहेत. पण इथे काय होतं, मार्केट फ्लॅट ओपनिंग किंवा थोडंफार गॅप नंतर सस्टेन करून जर 12,185 ही लेवल ब्रेक झाली, तर पहिलं टार्गेट आहे ते 12,225 आणि त्यानंतर अगदी नवीन हाय किंवा त्याच्याही पेक्षा वरती जाताना मार्केट पाहायला मिळू शकतं. मग यानंतर 12,280 आणि 12,330 या लेवल आपल्याला उद्या एक्सपायरीच्या दिवशी पाहायला मिळू शकतात. आणि या लेवलसाठी आपल्याला ट्रेड प्लॅन करायचे. डाऊन साईडपेक्षाही अपसाईडला चांगले ट्रेड प्लॅन होऊ शकतात, कारण का ज्या पद्धतीचं सेलिंग प्रेशर आपण 2 दिवस पाहतोय ना, त्यानंतर जर हा पॅटर्न ब्रेक झाला, तर या पद्धतीने मार्केट वरती जाताना खास करून मिड कॅप निफ्टी पाहायला मिळू शकतं. डाऊन साईड 12,150च्या खाली मार्केट किंवा 12,130 करा सेफर साईड. 12,130च्या खाली जर मार्केट निघतं आहे, तर 12,080 आणि 12,020 किंवा सायकोलॉजिकल लेवल जी आहे 12,000 इथपर्यंत मार्केट उद्या जाताना पाहायला मिळू शकतं. एक्सपायरी आहे एक शार्प कॅन्डल, म्हणजे एवढी कॅन्डल जरी बनली ना, तरी तुमचा ऑप्शन डबल ट्रिपल होताना पाहायला मिळतो. फिन निफ्टी असेल किंवा मिड कॅप निफ्टी असेल, एक्सपायरीला एक्स्ट्रीम मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते आणि ती फक्त कॅप्चर करण्याचा प्रयत्न करायचा. जास्त वेळ कोणत्याही ट्रेडमध्ये बसून राहायचं नाही आहे. जरी माहिती आवडली असेल किंवा ओव्हरऑल चॅनलवरची आपली जी माहिती आवडत असेल, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र अँड कीप ट्रेडिंग.